ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 10 माजी नगरसेवकही पक्षात दाखल। नारायण राणेंच्या शंकराचार्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक। पुण्यात रस्त्यावर कोंबडी आणून आंदोलन। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून सुरुवात। मणिपूर ते मुंबई 6700 किलोमीटरचं अंतर कापणार। 20 मार्चला मुंबईत समारोप। भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबित अध्यक्ष संजय सिंग यांना जीवे मारण्याची धमकी। माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांनाही कॉल करून शिवीगाळ। मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसची गाईला धडक। इंजिन बंद पडल्यानं सुमारे 1 तास रेल्वे वाहतूक विस्कळीत। मकर संक्रांतीनिमित्त खासदार नवनीत राणांनी प्रभू श्रीरामाच्या नावानं उडवली पतंग। युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं आयोजित महोत्सवात चिमुकल्यांसोबत लुटला पतंगबाजीचा आनंद। मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर हवाई दलाचा एअर शो पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी। चित्तथरारक कसरतींना मिळाली मुंबईकरांची वाहवा। भारत अफगाणिस्तान 3 सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज। इंदूरच्या होळकर स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार सामना। मालिका विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरणार टीम इंडिया। ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शॉन मार्शचा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास। बिग बॅश लीग 2024 मध्ये खेळणार शेवटचा सामना। शॉन मार्श ऑस्ट्रेलियाकडून 38 कसोटी, 73 एकदिवसीय आणि 15 T20 सामने खेळला आहे। अजय देवगन सोबत रेड 2 मध्ये इलियाना डिक्रूज ऐवजी वाणी कपूर दिसणार मुख्य भूमिकेत। राजकुमार गुप्ता दिग्दर्शित चित्रपटात अजय आणि वाणी पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर। वरुण तेज आणि मानुषी छिल्लर स्टारर ऑपरेशन व्हॅलेंटाईन मधील वंदे मातरम गाणं वाघा बॉर्डरवर होणार लॉन्च। भारतीय हवाई दलावर आधारित हा चित्रपट 16 फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला। लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com।